एकच अट आहे, विश्वास भोसलेंनी 7 कोटी रुपये द्यावेत, खासदारांनी 7 कोटी रुपये द्यावेत, शिवरूप खर्डेकरांनी 7 कोटी द्यावेत, कारखाना चालू करावा. आम्ही पॅनेल लढवत नाही. कारखाना 2002 साली आपल्याकडे आला तेव्हा काय परिस्थिती आहे बाळासाहेबांनी तुम्हाला सांगितलं. आमच्या घराने भावनेच्या भरात हा कारखाना ताब्यात घेतला. काय भावना होती की तुमच्या आधीच्या 2 पिढ्यांना ते माहिती आहे, तरुण पिढीला हे माहीत नाही आहे. रावसाहेबांना माहिती होतं, तुला काय माहिती आहे. हा कारखाना काढायला आमच्या घरानेच भरपूर पैसे घातलेत. ही 57 सालची गोष्ट आहे. आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना हा नंबर 2चा कारखाना महाराष्ट्रात, विख्यांचा पहिला आणि नंबर 2चा आपला. त्या काळात त्याचं वैभव बघितलेली फार थोडी माणसं इथं आताच जिवंत आहेत. जो थाट होता, माळेगावपेक्षा आपण जास्त पैसे देत होतो बाळासाहेब. ही परिस्थिती आहे. हा कारखाना का डब्यात गेला याविषयी मी बोलणार नाही, मला बोलायचं कारण नाही. मी बाहेर काढायला आलो. 2002 साली कारखाना घेतला, नाना परीने चालवायचा प्रयत्न केला. आज स्पष्ट सांगतो की मी माझे स्वतःचे किती पैसे घातलेत हा कारखाना चालवायला, हे माझं मला माहिती. आणि परत येण्याची अपेक्षा बाळासाहेबांनी शून्य करून ठेवलेली. हे आमची जागा आम्ही तुम्हाला दिलेली आहे. अहो हे बाळ आमचे, तुम्हाला कसं या पिढीला समजावून सांगू की जिनिंग आम्ही, कॉलेज आमची, जमिनी आमच्या. आज या आसूमध्ये नाईक निंबाळकर देवस्थान जमिनी आहे का नाही एवढं सांगा बाळासाहेब. सगळं आमचं आहे ना. आम्हालाच परत तुम्ही हे विरोधकांनी इथं फलटण तालुक्याच्या इतिहासात विकासासाठी काय केलं एवढं मला सांग. बरं ठीक आहे, झालं, लोकशाही आहे. कारखाना गेला, कारखान्याचं डबरं करून आमच्या हातात आलं, बाहेर काढलं. बँकिंग लोन शून्य झाल्यानंतर हे विश्वासराव भोसले, हे शिवरूपराजे खर्डेकर, हे बॅरिस्टर काय त्याचं नाव निकम, आणि स्वतः नगराध्यक्ष साहेब आणि हे माजी खासदार हे पुढे आलेले. 2002ला होते का यांच्यापैकी कोण पुढं सांगा ना मला. तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मला सार चौघात काली मान घालायची वेळ आली की मला विलासराव म्हणले की हे कारखाना आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. तीच गत अजितदादांनी केली. बँकेत गेलो होतो, बँकेत 15 मिनिटांनी मी संजूबाबा बाहेर पडलो, देता येणार नाही म्हणाले. विलासराव तर सरळ म्हणले की हे व्याज वाढत जाते, तुम्ही कारखान्याचं दिवाळा काढा. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की माझ्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे, हा मला अशा पद्धतीने काढून जमणार नाही. सरकारला वाटलं, तुम्हाला वाटलं तर मला मदत करा. माझ्या लोकांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांच्या मदतीने मी हा कारखाना बाहेर काढतो. आणि आज तीच परिस्थिती निर्माण झालेली. सगळ्या वाटा यांनी बंद केलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या यांनी सांगितलेल्याप्रमाणे. तेव्हा नंबर 1 मुद्दा, 25 साली जिल्हा परिषद नगर परिषदेच्या आधी आपली कारखान्याची इलेक्शन लागली आहेत. बरोबर आहे बाळासाहेब? माझ्या तारखा चुकत असल्या तर मला सुधारून घ्या. ही इलेक्शन 101% आपण मारली असते. मग नगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली असती, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात गेली असते. हे सगळे राजकीय डाव ही मंडळी बसून करतायत. आणि धनंजय पवार, तुम्ही मला सांगताय की गोड बोला, माझ्या बापाचं नाही होणार. मी तुम्हाला आपलं स्पष्ट सांगतो, हे गोड गोड बोलायचे दिवस संपलेले आहेत असं माझं ठाम मत. तुम्ही त्यांना जाऊन सांगा की तुमच्या गावात जे आहेत त्यांच्यावर काम करणार आहे, की तुम्ही त्यांच्याकडे ऊस टाका. की तुमच्या गावातले जे आहेत शहाणे कोण त्यांच्याकडे जाणार आहे, नाव मलाही माहिती आहे, घेऊ का? आव गोलाब साहेब, बोलचटपणा सोडा. बाहेर झाले हे नाटक, नाही तर काय करण्यात अर्थ राहिलेला नाही. अहो त्या पोरांनी पंतप्रधानाला नमवला आणि तुम्ही तर वय वाढलेले टोणगे आहात. अस्तित्वाचे प्रश्न तयार झाले तरी अजून गुळगुळच बोलताय. बाकीचं सगळं सोडावं, सगळे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. हा शेवटचा प्रयत्न स्पष्ट शब्दात मी तुम्हाला सांगून जाणार आहे.
मला कुठल्याही परिस्थितीत 17 कोटी रुपये हे 15 दिवसात पाहिजेत. न पेक्षा श्रीराम सागरी साखर कारखान्याचा आमचा संबंध राहणार नाही. तुमचे ऊस तुम्हाला कुठे टाकायचे तिथे टाका. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो. याच्यात कार्यकर्ते असतील आता बोलले, हे खरं आहे की तुम्ही जे बोलला ना तेच खरं आहे साहेब. हे आमच्यावर राहिलेले नाहीत. तुम्ही आता फलटणला यायचं सोडून द्या. गावात झक मारा तुम्ही सगळेजण. अजिबात फलटणला येऊ नका. तुमच्या गावात सभासद किती आहेत? 400 आहेत ना. घ्या वाटून. 200 तुम्ही घ्या आणि 200 तुम्ही घ्या. तिथं बसा. अजिबात फलटणला येऊ नका. तुम्ही गाव पातळीवर जे पदाधिकारी आहेत त्यांनी जर झक मारली नाही तर हे होत नाही. आणि हे होत नाही तर तुम्हाला उपळव्याला ऊस टाकायला लागेल. जे शंकर सहकारीचं तुमच्या झालं आहे ना, बघताय ना तुम्ही सर, ते आपलं व्हायचं कारण नसताना व्हायचं. तुमच्या आणि कार्यकर्त्यांची हलगर्जी आम्हाला तुम्ही आता दोष देऊ शकत नाही. एवढं होतं तेवढं केलं, करून दाखवलं. अहो एका मिनटात या आव्हाडे साहेबांनी मला म्हटलं मी येतो बघायला. 2 दिवसात नवरं बापले गाले हा कारखाना सुरू केला. आणि तेच आव्हाडे साहेब म्हणतात. अहो आव्हाडांनी सोडलं. हे खासदारांनी कितीही फोन केले. आव्हाडे साहेब सध्या भारतीय जनता पार्टीत आहेत. किती जणांना माहिती आहे? त्यांचा मुलगा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. त्यांना सोडायला लावल्यापासून इलेक्शन जिंकायसाठी हे कारखान्याचा खेळ यांनी जो चालवला आहे हे थांबवणं आता तुमच्याकडं आहे. माझी जबाबदारी संपलेली आहे. मी हात वर करणार आहे. 30 ऑगस्टला मी जर पैसे नसले आले तर बघा मी काय करायचं बाकीचं केले. हायकोर्ट आम्ही, सरकार आम्ही, देवेंद्र फडणवीसाला जाऊन सांगणं आम्ही. सगळं आज ही बॉडी काम करते ना. ही बॉडी ही हायकोर्टाने अपॉइंट केलेली बॉडी आहे. आणि त्याला देवेंद्र साहेब म्हणत आहेत जे निर्णय हायकोर्टाने दिलेत त्याच्या उलटं सगळं चाललं आहे. आणि आपण गप्प बसायचं. इंच इंच कायद्याचं पालन करून जर देवेंद्र साहेब हे म्हणत असतील की केवळ आम्हाला ठीक आहे, आमच्याकडनं कारखाना काढून घ्यायचा आहे ना, रामराज्यात आमचं संपवायचं आहे ना, संपून टाक. मी माघार घेतो. सगळ्यातनंच माघार घेतो. एकच अट आहे, विश्वास भोसलेंनी 7 कोटी रुपये द्यावेत. खासदारांनी 7 कोटी रुपये द्यावेत. आणि शिवरूप खर्डेकरांनी 7 कोटी द्यावेत. कारखाना चालू करावा. आम्ही पॅनेल लढवत नाही. बघू टाप आहे का? बघून देते का कोण? तुमचे पैसे नकोत आम्हाला. आहेत ना. हे बघा आपल्या बायलॉजप्रमाणे किती शेअर घेता येतात आपल्याला. मतदान एकच असतं. बँकेच्या आणि वरच्या रूलप्रमाणे 1/5 शेअर एखादा माणूस घेऊ शकतो. आपलं 35 कोटी आहे मला वाटतं. 33 कोटी 35 कोटी झाला. त्याचे 1/5 7 कोटी या तिघांनी भरावेत ना. आम्ही घेतो ना माघार. जनतेचं कल्याण. अहो याच्यात सरळ साधा विषय तुम्हाला कसा कळत नाही हो. हा कारखाना बंद पडला तर फायदा कोणाचा होणार आहे हो? मारायचे का जग तिथं? मारून बघा. सर तुम्ही माझ्यावर अवलंबून राहून डोळे दाखवून तुम्ही काम करायचे. हे दिवस संपलेले आहेत. हे तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे. माझ्या लेवलचं काम होतं हे मी संपवलेलं आहे. परत एकदा धनंजय पवार मी तुम्हाला सांगून जाणार आहे. सगळे जे पदाधिकारी आहेत अजिबात 15 दिवस मला फलटणला दिसायला नाही पाहिजे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि गांभीर्याने घ्या. माझ्यासारखा वाईट माणूस नाही या बाबतीत. तुम्हाला एकट्याला बोलत नाही आहे, सगळ्यांनाच सांगतोय. अजिबात यायचं नाही. गावात बसून एकत्रित त्यांचे विरोधक तर विरोधक घ्या. माझं काय म्हणणं नाही. शेअर्स कंप्लीट करा. तुम्ही ज्या पद्धतीने धनंजयराव करताय हे करेक्ट आहे. अण्णा तुम्ही तिथं बसला आणि तुम्ही मनावर घेतलं. बाळासाहेबांनी मनावर घेतलं. प्रत्येक सभासदाला बोलवून घेतलं. प्रत्येक सभासदाच्या घरी गेलं. अहो वेळ द्या की जरा बाळासाहेब. हे काय माझ्या घरचं काम आहे का? मला काय फायदा आहे का? हे सगळं तुम्हालाच करायला लागणार आहे. आणि हे तुम्हाला केल्याशिवाय पर्याय राहिलेलं आहे. मी परत एकदा सांगतो खासदार साहेब, हिंमत असली तर 7 कोटी टाका. शिवरूपराजे आपण आलाय कोल्हापूरवरनं फलटण तालुक्यासाठी. तुमच्या घराने एक गोष्ट काय केली नाही हे बाळासाहेबाला चांगलं माहिती आहे. आता करून दाखवा ना.
द्या की 7 कोटी. अहो भोसले साहेबाला तर काय बोलायचं अर्थच राहिलेला नाही. अहो तो 7 कोटी त्यांनी मनावर घेतलं तर 2 मिनिटात दिली, एवढं खाल्लंय त्यांनी. आज त्या भोसल्याला माझा निरोप सांगा. माझ्या मोबाईलमध्ये अशी माहिती आहे, चड्डी सुटेल माझ्या नादाला. तुमच्या पाहुण्याला सांगा बाळासाहेब. बघा आपलं रोखोक म्हणणं असतं. त्याचे कारण आहेत. कुठेही कमी पडलेलं नाही 35 वर्षात तुमच्यासाठी. अपमान सहन केलेत, प्रकृतीकडे बघितलं नाही, स्वतःच्या घरदाराकडे बघितलं नाही, पैशाकडे बघितलं नाही. त्याचा परिणाम काय झाला? तुम्हाला संघर्षाची सवय झाली राहिली नाही. तुम्ही बोलला ते खरंच आहे, सगळं जर आयतच मिळत होतं तुम्हाला तरी कुठं सवय राहिली. बरोबर आहे, रामराजे करतील. अहो आम्हाला एकट्याला गरज आहे काही? संसार आहे हा. नवरा बायको एकत्र आणले तरच संसार होतोय, नाही तर बायको तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला मी समजावून सांगू तेच मला कळत नाही. हे बघा माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी शेवटचं सांगून तुम्हाला जाणार आहे. 30 ऑगस्टच्या आसपास, 31 ऑगस्ट असतो की नाही माहीत नाही मला, 17 कोटीचा आले नाहीत. 2 तारखेला 1 तारखेला बाळासाहेब डायरेक्टर मंडळींनी राजीनामा देणं गरजेचं आहे. प्रशासक येईल, तुमचं भविष्य तुमच्याबरोबर. आमच्याकडं ऊस या संदर्भात यायचं नाही, अजिबात यायचं नाही. तुम्ही मी बोललो तर तुम्ही जर करणारच नसाल तर मी तरी तुमच्यासाठी किती खर्च करतो. 15,000 देणं काय अवघड नाही, मला नका सांगू. हे आंध्रुडच वगैरे त्या भागात पाणी आलंय, तुमचा भाग तर कायमच भिजलेला आहे साहेब. मनात आलं तर 15,000 50,000 नको त्या गोष्टीत तुम्ही पैसे वाया घालवता. कारखान्याला तुम्हाला 15,000 देत आहेत नाही. अहो त्या खंडाळा कारखाने एवढासा कारखाना त्यांनी 30 कोटी एका महिन्यात गोळा केला. 80% इरिगेशन झालेला हा तालुका, त्यांना 17 कोटी गोळा करतायत. बँकेचं कर्ज आहे, काय व्याज आहे? 9%. किती वर्ष? 7 वर्ष. 1,500-2 हजाराच्या पलीकडे तुम्हाला व्याजाचा हप्ता येणार नाही, नाही परवडत. ज्याने त्याने घरी जाऊन आपला विचार करावा. हे बघा आत्ताही माझ्याकडे कारखान्याचे प्रशासकाचे तुमचे प्रशासन आले चांदगुडे, अजूनही लोक गोळा होत आहेत, अजूनही पैशाचा भरणा कारखान्यात चाललेला आहे अजूनही. पण हे कोण सभासद आहेत? ज्यांचे 2,000 3,000 5,000 राहिलेत असे सभासद आहेत. तुम्ही जे बोलला की डिपॉझिट, ज्यांचं डिपॉझिटमधनं वर्ग करून ते सभासद स्वतःचे डिपॉझिटमधनं वर्ग झाले म्हणजे कारखान्याला पैसे मिळत नाहीत. शेअरला पैसे मिळतात, ते प्रत्यक्ष येत नाही, तिकडनं या खिशातनं त्या खिशातनं, कागदावर तर खेळ. प्रत्येकाने धनंजयराव अण्णा सगळ्यांनी एक लक्षात घ्या, जास्त थकीत असलेल्या कर्जावर लक्ष ठेवा. ते बाळासाहेबांनी सांगून गेलेलं आहे की 5 ते 10 हजाराचं वर्गीकरण प्रत्येक गावात. 5 ते 10 हजार थकीत किती आहेत? 10 ते 15 हजार थकीत किती आहेत? तिथे 5. बाळासाहेब अजिबात तुम्ही हायगाई करू नका. हे शेवट आलेलं आहे श्रीराम सहकारी कारखान्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला जर त्याची किंमत नसेल तर मी काही माझ्या सोडून देणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पुढच्या महिन्यात कारखाना हा प्रश्न मी विसरलेलो असेल. कारखान्याच्या भानगडीत मी पडणार नाही. जिल्हा बँकेचं काय करायचं ते मी बघत बस. याच्याहून जास्त काही मला बोलायचं कारण राहिलं असं मला वाटत नाही. इलेक्शन, कारखान्याचं अस्तित्व, एवढं मोठं कार्यकर्त्याचं बळ असताना गावागावात आपली लोक आहेत की नाही तेवढं सांगा. गेल्या 30 वर्षात आपली परिस्थिती सुधारली आहे की नाही एवढं मला सांगा. काही जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, काही जणांना नाही मिळालेल्या, काही जणांना पाणी मिळतंय, काही जणांना मिळत नाही, पण करतोय ना आपण. आता आंध्रुडा कुठे गेला? शंभू आलाय मला वाटतं. काय रे तुझ्या गावात होतं? विनायकराव जेव्हा संचालक होते ते सांगा ना मला. तर आज काय परिस्थिती, किती ऊस आहे त्यालाच विचार. 2 बैलगाडीचं शेवटचं टोक आहे.
तीच परिस्थिती मिरड्याची, तीच परिस्थिती जावलीची. सगळीकडे सगळे प्रयत्न करून जर कारखाना आपल्याला चालवता आला नाही, तर मी 30 वर्ष कटपट करून आणलेलं पाणी हे आलं काय आणि गेलं काय, काय फरक पडत नाही. तुमच्या दृष्टीने पाणी येणं जेवढं महत्त्वाचं आहे, त्याहीपेक्षा सक्षम चालवणारे आपले कारखाने आहे की जिथं काटा मारला जात नाही. मला या खासदाराच्या कारखान्याची मजा सांगू का? 4 वर्षापूर्वी मी नागपूर अधिवेशनाला गेलो होतो. जळगावच्या एका आमदाराचा मला फोन आला. सीझन चालू होते तेव्हा, डिसेंबर महिना, रमेशराव सीझन चालू असतं. तो आमदार म्हणाला की हे नाईक निंबाळकर कोण आहेत? म्हटलं आपण कोण बोलताय? अमुक तमुक बोलतोय. मी म्हटलं कुठल्या पार्टीचे आहेत? म्हणाले मी भाजपच आहे. म्हटलं तुमचेच खासदार आहेत. या खासदारांनी पट्ट्याने काय करावं? ऊस तोडायला आणले आदिवासी. बघा, बीड नाही, आदिवासी, जळगाव नंदुरबार त्या भागात. आदिवासींनी सांगितलं तोडताना की आता आम्हाला तोडायचं नाही, आमचे हिशोब करा, आम्हाला जायचं आहे. का म्हणले ते? कारखान्याच्या त्या प्रशासनाला त्यांनी सांगितलं की टनामागे, ट्रॉलीमागे 5 टन तुम्ही मारताय, आम्हाला पैसे मिळत नाही. या पट्ट्याने त्यांना 8 दिवस उपाशी ठेवलं कारखान्यात. आणि अशा माणसाच्या हातात तुम्ही श्रीराम कारखाना देणार आहात. आणि तू मला सांगतोय धनु गोड बोला. काय गोड बोला? त्याला बोलवून आरती करू? हा, अरे तुझं हिंमत असली तर जाऊन बोल. त्याच्या कारखान्याचं आहे ना ते जमीन, ती खणून बघ, काय दिसेल तुला ते. तुम्हाला माहीत नाही तिथं काय चाललंय, की काय लायकीची माणसाने तुम्ही काय स्वतःवर ओढवून घेतलंय. तुम्हाला मी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. या बाहेर काढायला जर तुम्हाला साथ द्यावीशी वाटत नसेल तर माझा नाईलाज आहे, मी त्या भानगडीत पडणार नाही. आणि मी परत परत या 3 पुढाऱ्यांना सांगतो की मीच जर तुम्हाला खुपत असेल, मी बाहेर पडतो. फक्त 21 कोटी रुपये टाका. काय आपल्याला तरी करायचं आहे बाळासाहेब? 21 कोटी रुपये. बाळासाहेब बोलले ब्रह्मवाक्य. मी चालवला काय, अण्णांनी चालवला काय, आणि त्यांनी चालवला काय? नीट चालला आम्हाला. आम्ही आमच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाला पुष्टी मिळाली. चालवून द्या ना त्यांना. उपळव्याला आत्ता पैसे मिळालेत माहिती आहे का रमेश? तुमच्यापैकी कोण शाणे आहेत का तिथं ट्रॅक्टर ट्रेलरवाले वाहतुकीला तिथं बसलेल्यापैकी? असले तरी हात वर करणार नाही. कुठल्या तोंडाने मायासमोर बोलणार? झक मारली तिकडं, पैसे मागायला मायाकडं. अहो बडवतायत धरून बिलं मागायला गेलेल्या माणसाच्या हातात तुम्ही तर खासदार आला गेलं. दादा आले. कशाचे दादा आले? तुम्ही काय स्वतःच्या जबाबदार वाढवून घेतलेले आहे. वे आम्हाला सांगायचं होतं की आम्हाला तुमचा रामराजे कंटाळा आला. ठीक आहे, निर्णय घ्या. 30 वर्ष खपून तालुका जो विकासाच्या दिशेने पाठवला, अशा माणसाच्या हातात तालुका द्या ना. माझं काय म्हणणं नाही, आम्ही काय अमरपट्टे घेऊन आलेलो नाही. मलाही कळते, माझं वय 78. मला काय, मी घरी बसलो असतो नातवंडांच्या नार्वेकर साहेबाच्या घरी जाऊन बसलो असतो तरी मला काय वाटलं नाही. मी कशासाठी लढू तुमच्यासाठी? तुमचीच लढायची तयारी नाही. बांगड्या भरून तुम्ही घरी बसलाय. सांगून बोंबलून कंटाळलो. मी बोंबलणारे नाही, सांगणारे नाही, आणि मी टेन्शन घेणारा माणूस नाही. माझ्या सच्चर बुद्धीला एक पटते की जी 96 साली 91 साली या पूर्व भागाने नव्हे तर फलटण तालुक्याने मला जी संधी दिली, माझ्या कुटुंबावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आम्ही सार्थ करून आज मी जर 78 वर्षाचा झालो असेल तर मी जर अपेक्षा ठेवली की हे पुढं नेणाऱ्या माणसाकडे द्या, त्याच्यात गैर काय हो? सांगा ना बाळासाहेब, मला कोणालाही द्या. कारखाना चाल, अहो 78 झाले, कारखाना गेल्यानंतर काय झाले हे बाळासाहेबांनाच विचारा. बाहेर पडायला किती वेळ लागला बाळासाहेब? कारखाना बंद पडायची शक्यता अत्यंत दाट आहे. आम्ही बाहेर पडलो तर कारखाना चालू होणार नाही. रणजित नाईक निंबाळकर जरी आता आम्ही बाहेर पडल्यानंतर सगळं करतील सरकारकडनं, तरी कारखाना चालू होणार नाही. 2 महिन्यात काय काय होणार आहे बाळासाहेब?
तुमच्या लक्षात आला असेल अशी माझी अपेक्षा. आली नसेल, मी याच्या पुढे समजावून सांगायचा प्रयत्न करणार नाही. मंडळी, मी तुमच्यावर चिडलेलो नाही, कधीच कार्यकर्त्यावर चिडणारा माणूस नाही. कार्यकर्त्याला बोलतो मी, वैतागून बोलतो, विनोदाने बोलतो, टेन्शन नको म्हणून बोलतो. सर्वसामान्य माणसाला तर कधीच मी बोलत. मी आज बोलतोय हा वैतागून बोलतोय. वैतागणं आणि चिडणं ह्याच्यात लांब फरक. का मी वैतागतोय की सांगून जर तुम्ही ऐकणार नसाल तर आम्ही करायचं काय एवढं तरी सांगा आम्हाला. कारखाना त्यांच्या ताब्यात द्यायचा आहे का, हात वर करा. मला कटकटच नको. द्यायचा आहे का कारखाना, आम्ही आत्ता बाहेर पडतो. त्यालाही तयारी नाही, कारण तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. अहो, घरदार विकतील तुमचं, स्वतःची घरं भरतील. यांच्या हातात गेला कारखाना की जो कारखाना कर्जमुक्त आहे तो वर्षात जाईल. आज उपाळाच्या कारखान्यावर कर्ज किती आहे सांगू तुम्हाला? बोलू का बाळासाहेब? 600 कोटीचं कर्ज आहे. ती डेअरी काढली होती मुच्छडणी. अरे म्हणतो मी मुच्छडणे, अमित शहा म्हणतो, मी नाही म्हणत. नेताच त्यांना मुचवाला म्हणतात. मी काय करू, मी त्यांचीच कॉपी करतोय. त्यांनी बोललेलं चालतं, मी बोललेलं की लगेच चिडता व्हायचं. मुचवाला तो म्हणून म्हणतो, तो मुचवाले को तिकीट देतो, हे अमित शहाचे शब्द. हे माझ्यापर्यंत येणारच आहेत. 400 कोटी रुपयाची डेअरीवर कर्ज, ती आता डबडं विकत गेलं. कालच त्याचा निर्णय लागला एनसीडीतनं. बाळासाहेब गेलं. कोणाला गेलं? बँका हो म्हटलं तर दारू साहेबच ते चालवणार आहेत. म्हणजे परत गोविंद आलंच. हे नको आहे त्यांना. हे जे आहे ना, कष्टाने डोक्याने आम्ही खेळ करतो, कायद्याने आम्ही खेळ करतो. सत्तेचा गैरवापर केलाय का? विरोधाच्या पार्टीला कोणाला आत टाकलाय का? सांगा बघू. एक माणसाने विरोधी पक्षाने सांगा वगैरे रामराजे तुम्ही पोलीस चौकीचा वापर केला? इतकं चांगलं वागून तुम्ही मला जर ह्या शिक्षा देणार असाल तर मी त्यांच्या एवढा वाईट वागतो? मला डोकं दिलेलं नाही असं नाही आहे. ते 11वी पास आहे, मी गेलेले. मी त्याची लायकी ते शिकले, मिक्सर दुरुस्त करायला शिकले. बघा तुम्ही, तुम्हाला नाही माहिती जे बरोबर बोलतो. त्याचा डिप्लोमा आहे ना. डिप्लोमा कशात आहे? घरेलू वस्तू रिपेअर करायचा डिप्लोमा बेडकेंच्या संस्थेतनं घेतलेला आहे. ज्याला कोणाला बघायचं आहे तिने त्याचं ॲफिडेव्हिट बघावं. विश्वास भोसलेचं काय बोलायचं? IAS अधिकारी आहे. बाळासाहेब असल्यामुळे मला ज्यात बोलता येत नाही. बाळासाहेब तुमच्या पाहुण्याला वाचवलंय, मीच वाचवलंय. हे ठीक नाही. आणि तिसरा जो आहे त्याच्यावर तर माझा 100% राग आहे. का राग आहे? हे घर होतं कोल्हापूरला, जमिनी होत्या म्हणून इथं आलं. कधी त्रास दिला बाळासाहेब यशवंतराव कर्डेकराला? आमच्या घराने सत्ता नसताना त्यांना प्रेमाने आदराने वागवलं का नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही साक्षीदार आहात. आणि हे आम्ही अडचणीत आल्यावर म्हणतोय दादा अजितदादाकडे जातो. आम्ही म्हटलं अजितदादाकडे जावं तर म्हणतोय शरद पवाराकडे जातो. आज तू केलं काय म्हणून नेतृत्व करतोय? आम्ही झक मारली आणि तुला पूर्व भागाकडं नेमल्यासारखं झालं. 3 भाऊ एकत्र बसत होते, 4था बसत होतो. त्यांना कधी वाईट वागवलेलं नाही जयकुमार. अहो राग येतो हा याचाच येतो. स्वतः काय करायचं नाही, स्वतःला काय करायला जमत नाही, लोकांच्यासाठी वेळ द्यायचा प्रश्न येत नाही. ते DNA मध्ये लागतं, रक्तात लागतं. ते असं येत नाही आलतू फालतू. बघा सरलष्कर पदाची नावं तिकडे जा बोकड कापायला दसऱ्याला, इकडे नको येऊ. जाऊन सांगा बाळासाहेब. तुम्हाला मी का बोलतोय तुम्ही साक्षीदार आहे. तुम्ही दादाराजांचं प्रामाणिकपणे काम केलेलं माणूस हे मान्यच करायला लागेल. हे तुम्हाला काही बोलत नाही बाळासाहेब. त्यांचं जेवढं केलं तेवढं आमचंही केलं. विषय एवढाच आहे बाळासाहेब,
कारखान्याचं अस्तित्व हे टोकाला आलेलं आहे आणि हे टोक कारखान्याला घातक ठरणार आहे. हे जर मागे घ्यायचं असेल, हे जर पुढच्या पिढीसाठी आपल्याला 2 कारखाने बघा, साखरवाडी 5 वर्षात 15,000 टनावर नेला आहे त्यांनी. किती? 2,500चा 15,000 टन गाळणार आहे. यांनी 5,000वर नेला. जर आवाडे साहेब गेले नसते 10,000वर गेला असता की नाही सांगा. 20 लाख टन ऊस आहे आपल्या तालुक्यात. 2 कारखान्यांनी की ज्याच्यावर आपला कंट्रोल आहे त्यांनी जो ऊस नेला असता. मग उपळव्याला काय गाळलं असतं? धोत्र्याचे फुलं का आपूची फुलं? अहो हे असंच हे सगळं तुमच्या टाळक्यात येत नाही. हे बघा, शेवटचं सांगून जातो. हा एकमेव माणूस आहे भर उन्हाळ्यात लोकांची धोंबलकवडीची पाळी बंद करून पाण्याची पाळी ती सुरू करून स्वतःचा कारखाना साफ करतो आणि त्याला काही कोणी बोलत नाही. गपचूप सगळे मानाखाली घालून बघतात. याचा अर्थ काय मी घेऊ? तुम्हाला ते करतात ते मान्य आहे, मला काय ते करायला जमणार नाही, मी आपलं गप बसेल. माझं सांगितलेलं ऐकलं गेलं नाही की ज्याच्यात कुठेही मी राजकारणात ज्याला ज्याला करायचं स्वातंत्र्य मीच मान्य करतो. आमचं पटत नसेल त्यांना मतं टाका, पैसे खाऊन टाकू नका. ते पैशाची नवीन भानगड सुरू झाली. पैसे कुठनं येत आहेत सांगू? कधीतरी बोलायची वेळ. निंबळकचे काही लोक आहेत सरकारला 50 वर्ष बुडवून ज्यांनी पैसे कमवले आहेत. मठाच्या वाडीची काही लोक आहेत त्यांच्याकडनं पैसे येतात. त्यांच्याकडेही बघायची वेळ आलेलीच. कारण मी सरकारमध्ये 30 वर्ष काम केलेला माणूस. कुठं काय चालतंय मला माहिती आहे, काय घडलं ते माहिती आहे, काय होऊ शकतं ते मला माहिती आहे. मला काय वाकड्यात शिरायची गरज नाही. माझा कारखाना तुम्ही जर सोडणार असाल तर आनंदाची गोष्ट आहे. गावोगावच्या विरोधकांना जाऊन माझा निरोप सांगा की तुमच्या नेतृत्वाला सांगा की आम्हाला हा कारखाना चालू करायचा आहे, नपेक्षा आम्ही तुमच्या मागे येणार नाही. हे असं प्रेशर तयार करा धनंजयराव. प्रत्येकाने गावातल्या विरोधकाला गाठा, माझा निरोप सांगा की तुमच्या नेत्याला म्हणा घरी बस, स्वतःचा उपळव्याचा कारखाना चालव. काय गरज नाही श्रीराम कारखान्याला तुला मदत करेल. करायची तर मदत कर ना. पर काहीच नाही तर खेळ नाही इलेक्शन. देवेंद्र फडणवीसला महाभारत वाचलंय ना तुम्ही? सगळ्यांनाच माहिती आहे ना. मला शिखंडीचं नाव ऐकलंय का? शिखंडीच्या मागे अर्जुन, ही बाई पुढे बसली. बायका बो आता कोणाला माहिती. तसे 3 शिखंडी आहेत. देवेंद्र फडणवीस बाण मारतायत आणि आपल्याला लागतात. देवेंद्र फडणवीसांचे माझे अत्यंत चांगले संबंध आहेत. मी त्यांना एकदाच भेटणार आणि सांगणार आहे की साहेब आम्ही तुमची बदनामी करत नाही आहे. ज्यांच्या हातात तुम्ही भारतीय जनता पार्टीची सूत्र देऊ इच्छित आहेत दिलेली आहेत तीच लोक फलटणसारख्या गावात तालुक्यात जिथं ऊस हे महत्त्वाचं पीक आहे त्यांचे संसार घालवण्याचा प्रयत्न आणि बदनामी ही तुमच्या नावावर खपवली जाणार आहे. मी पत्र लिहून कळवणार आहे आणि त्याला माफ करा. त्या माणसाबद्दल मला अत्यंत आदर आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घटकेला तर ते भारतीय जनता पार्टीचे इतकं नाही, ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. शरद पवारांना आम्ही पाठिंबा का दिला? पृथ्वीराज चव्हाण माझे साडू आहेत. सोनिया गांधींनी मला बोलवलं होतं, मी गेलो नव्हतो. का आपण पवार साहेबांना पाठिंबा दिला? आपला माणूस दिल्लीत बसावा म्हणून दिला. आणि आजही तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सोडल्याशिवाय दुसरा माणूस दिल्लीच्या लायकीचा नाही. आणि पंतप्रधान पदावर कुठलीही पार्टी असून द्यावं बाळासाहेब, माणूस आपला पाहिजे. महाराष्ट्र नंबर 1चं राज्य आहे. देशाला सगळं आपण देतोय. साखर कोण देते हो? आपणच देतोय ना. पाणी कोणी आणलं? पश्चिम महाराष्ट्रात आपणच आणलं ना. कोयनेची वीज होती, वादेगावला लोक आली, वीज होती, यांनीच आणली ना. सगळं आपण विकासाचं करतो आणि आपल्याला तिथं किंमतच राहत नाही.
7 मंत्री होते दिल्लीच्या मंत्रिमंडळात, तरी महाराष्ट्राचं कुठं पान हलत नव्हतं. ही परिस्थिती आहे, मी भोगले. पाण्यासाठी मी दिल्लीच्या खेपा घातल्यात. तिथले अधिकारी आमच्याशी बोलायला तयार व्हायचे नाहीत. इतकी दहशत कर्नाटकाला आणि आंध्राची होती. अधिकारीच तिथले होते. आपले अधिकारी दिल्लीत नाहीत, आपले नेतृत्व दिल्लीत नाहीत, पदं नाहीत, आणि पदं नाहीत ते वापर करत नाहीत, अशी परिस्थिती. आणि मग तुम्हाला म्हणायचं नाईकबॉम्बवाडीला MIDC आणतो, डिफेन्सचा कारखाना आणतो. आता ते सुटलं, आता एअरपोर्ट आणतो. कुठं आणतो कोणाला माहिती. आता बुलेट ट्रेन आणतो. आण, ते बसायला लोकांच्या खिशात पैशाची सोय रामराजालाच करायला लागणार. त्याचं काय, ते काय फुकट येणार आहे का? फुकट आणल. जिथं जमिनी येतील त्या जमिनी आधीच विकत घेईल आणि त्याच सरकारला. हे डॅम्बीज माणूस हो, भयंकर डॅम्बीज माणूस. लहानपणापासून बघितलंय मी त्याचे बाळ. या बाळाचे गुण फलटणवर मी नक्का बोलायला हे आलोय कारखान्याला आणि बोलतोय त्याच्यावर. माझंही डोकं जरा आउटच झालंय बळ. जेव्हा शेवटचं सांगून जातो धनंजयराव, माझ्या हातात काही राहिलेलं नाही. मला करायचं आहे तेवढं मी केलेलं आहे. आणि हे जर केलं तर ताठ मानेने फलटण तालुका जाईल. अख्खं BJPचं मंत्रिमंडळ अगेन्स्ट असताना आपण आपल्या हिमतीवर कागद कारखाना चालू केला, हे इतिहासात लिहिलं जाईल. आता तुम्ही ठरवा. तिथं नको बसू, इकडे येऊन बोल. तसलं नाही ऐकायला तयार मी. इथं बोलायचं, गाव सांगायचं. हे हाय होय, तिथनं कशाला बोलतो, पुढं का नाही आलं मग? अरे आता फक्त राजूर इथं नाही होणार, सगळी गावाच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागणार आहेत. ड्राय भागात शंभू तुलाच फिरायला लागणार आहे. काय नाहीला ते सगळं. विनायक असता तर आता घर फिरला असतं. तेवढं सांग मला, खरं आहे का खोटं? ह्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने इलेक्शन करता ना, एखाद्याला तिकीट मिळाल्यावर कसं फिरत असतं, तेव्हा नाही बायकोची आठवण येत. हे बघा, मी माझं बोलायचं ते बोललो. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा असा आहे, 17 कोटी देवेंद्र फडणवीसला जमवून दाखवा. 10,000चा मोर्चा काढून आपण प्रांत ऑफिसवर जाऊ. कराल? बघू कसं. सरकार काय करते. सरकार काय हो साहेब, पहिले 17 कोटी सर काढा. तुम्ही 17 कोटी जमवा, बाकीचं सगळं माझ्यावर सोडा. मी 78व्या वर्षी मोर्चात चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बघू काय अटक होती. एकदा यांची जी पोलीसची मस्ती आहे ना, तीच घालवायची आहे मला. तुम्ही फक्त 17 कोटी माझ्यासाठी करा, स्वतःसाठी करा, मी सांगतो म्हणून करा. आणि कामाला लागा. कार्यकर्त्यांनी घरी जाऊ नये, फलटणला येऊ नये. कुठलंही काम ह्याच्या पुढे 15 दिवस होणार नाही. जो कामाला माझ्याकडे येईल त्याला 5 शेअर घ्यायला लागतील. मग बदलीचं काम असेल, असेल. माझा निर्णय कडक झालेला आहे. असं आहे, तुमच्याकडे मी फारसा येत नाही आजकाल, कुठंच फारसा जात नाही. मला ही वेळ या वयात आणलेली आहे. अवमानाने मला जाऊन देऊ नका, मानाने मला घरी जाऊन द्या. आणि मी केलंय तुमच्यासाठी, हे प्रामाणिकपणे केलं, एवढं लक्षात घ्या. अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थी बुद्धीने आमच्या फॅमिलीने गेले 3 पिढ्या हे केलेलं आहे. आणि हे काय करतील आणि काय नाही हे तुम्ही बघताय. मी काय त्यांच्याबद्दल जास्त बोलून माझ्या जिभेला काय विटाळणार नाही आहे. माझं काम तुमच्याकडे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की साहेब, त्यांच्या नादाला लागू नका. तुमचं भविष्य मोठं आहे. ही लोक तुम्हाला बदनाम करतायत. पार्टीचा ह्याच्यात प्रश्न येत नाही. चुलीच्या संसारात कुठं पार्टी असते सांगा ना मला. हा तुमच्यासारख्या 14,000 सभासदांच्या संसाराचा म्हणजे किती झाले? गुणिले 5 करा बाळासाहेब. 70,000 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे कारखाने चालू राहिले तर
फुटकळ चहाच्या टपरीपासून ही सगळी लोक, अहो संबंध तालुक्याची आर्थिक नाडी या कारखान्यात असते. हा कारखाना यांच्या हातात द्यायचा असेल आणि त्याला जर देवेंद्र साहेबांची साथ असेल तर आमच्यासारखे दुर्दैवी लोक महाराष्ट्रात नाहीत, हे बाकी मी प्रामाणिकपणे सांगेन. पण त्या माणसाला यांनी गैरसमजूत करून दिलेली आहे, ते माझ्या कानावर आलेले, त्यामुळे मी देवेंद्र साहेबाला दोष देत नाही. ते पार्टी म्हणून कदाचित विचार करत असतील. माझ्या दृष्टीने मी त्यांना जाऊन सांगणार आहे की हा पार्टीचा प्रश्न नाही. तुम्हाला बी जे पीच्या ताब्यात द्यायचे आहेत ना, हे 3 सोडा कोणाला द्या, आपण पॅनेलच लढवायचं नाही पाहिजे. तुम्ही द्या, देवेंद्र फडणवीस सांगावं, पॅनेल सांगावं, चला नको आपल्याला हे 3 नको, फक्त त्यांना लढून द्या. महत्त्वाचं काय आहे, रामराज्याचं राजकारण महत्त्वाचं राहिलेलं नाही मिस्त्री. महत्त्वाचं या कारखान्यात चालणं गरजेचं आहे. चालला नाही तर तुम्हाला भविष्य नाही. शंकर सहकारी नंतर तुम्हीच, हेच व्हायचं आहे. माळेगावला गेला, अजून सोमेश्वरला गेला, अजून कोण कुठं जाते, भोपाळव्याला जाण्याचा प्रश्न देत आहे. काय तुम्हाला पर्याय? ऊस तर लावून बसलाय, लागलाय ना ऊस. कुरवलीला ऊस होता का? हो होता का? तुमच्या घरी आलोय मिस्त्री माळरानात, काय होतं माहिती आहे ना मला. हा बघा तुम्हीच. आणि मग खासदाराला विचारा काय केलं. पाणीदार खासदार, कशाचं पाणी? कष्ट करायचे रामराजांनी, पाण्याला पूजनाला हे मुच्छड. आणि ते नीट लिहा, मी असं बोललोय सांगा. मला तेच पाहिजे, त्याचं डोकं फिरायलाच पाहिजे. त्याशिवाय मजा येत नाही, मला जेवण जात नाही. जास्त बोलून मी काही वेळ घेत नाही. मोठ्या संख्येने आज आपण आलात. उशिरा आलेले कुठल्या गावातली लोक काही मला काही माहीत नाही. कामाला लागणं ही माझी हात जोडून विनंती आहे. कदाचित माझ्या आयुष्यातली ही तुम्हाला शेवटची विनंती असेल, पण ही विनंती आहे आणि ही विनंती माझ्यासाठी मी करणार नाही आहे, हे तुमच्यासाठी करणार आहे. एवढं लक्षात घ्या. आल्याबद्दल धन्यवाद. मी वाट बघतोय की 17 कोटी आपल्याला मिळवायच्या दृष्टीने आपण पावलं टाकावीत, ही परत एकदा विनंती. धन्यवाद.